छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. अमरावतीत राष्ट्रमाता जिजाऊ स्मारकाजवळ प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली आहे. या निमित्ताने शिवरायांच्या मूर्तीचे दुग्धाभिषेक आणि पूजन करण्यात आले आहे. तसेच 5,000 लाडू वाटप करून उपस्थित शिवभक्तांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. शिवजयंती म्हटली की महाराष्ट्रातील प्रत्येक शिवभक्तांच्या हृदयात अभिमानाची आणि प्रेरणेची जाणीव होते. याच भावनेने प्रेरित होत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अमरावतीतील राष्ट्रमाता जिजाऊ स्मारकाजवळ शिवजयंती मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ स्मारकाच्या पूजनाने झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक करण्यात आला. यावेळी संपूर्ण परिसर जय भवानी जय शिवाजी आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी दणाणून गेला. जय भवानी जय शिवाजी तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी जय 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 भवानी जय 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 शिवाजी. या प्रसंगी प्रहार महानगर प्रमुख बंटी रामटेके, वसू महाराज बेलोरा, उपसरपंच अतुल सिंगन, जितू दुधाने, गोलू पाटील आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. शिवरायांच्या जयंतीचे औचित्य साधून 5,000 लाडूंचे वाटप करण्यात आले. शिवभक्तांनी मोठ्या उत्साहाने या उपक्रमात सहभाग घेतला आणि शिवरायांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याचा निर्धार केला. या कार्यक्रमादरम्यान प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवाजी महाराजांच्या विचारांवर मार्गदर्शन केलेत आणि त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केलेत. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा दलाचे सचिव अभिनंदन पेंढारीतर्फे त्यांना मानाचा मुजरा, जिजाऊ मातेंना ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म दिला त्यांनाही मानाचा मुजरा. जय हिंद. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव निमित्त प्रहारच्या वतीने अमरावती शहरातील आई जिजाऊ या चौकामध्ये स्मारक परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला आहे. लड्डू वाटप करून आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिषेक करून या ठिकाणी जल्लोष सुद्धा व्यक्त करण्यात आला. प्रहारचे पदाधिकारी काय प्रतिक्रिया काय कार्यक्रम आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 जयंती महाराष्ट्रात नाही, भारतात नाही तर संपूर्ण जगामध्ये जल्लोषात आणि उत्साहात साजरी होत आहे. आज अमरावती शहरामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाने सुद्धा आमचे जिल्हाध्यक्ष वसू महाराज यांच्या नेतृत्वामध्ये राजमाता जिजाऊच्या पुतळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं दुग्धाभिषेक केला आणि जे इथे जनता आहे ज्या दिवसभर दर्शन करायला येऊ राहिली त्यांच्यासाठी आज आम्ही इथे दिवसभर बुंदीच्या लाडूचा वाटप ठेवलेला आहे. प्रहारतर्फे काहीतरी अनोखं एक जयंती साजरी करावं या उद्देशाने ही जयंती आज 395 प्रहार जनशक्ती पक्षाने अशा प्रकारे साजरी केली. प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माननीय बच्चूभाऊ कडू हे खऱ्या अर्थाने छत्रपतींच्या विचारावर चालणारे मावळे आहेत. ते दरवर्षी नित्यनेमाने रायगड परिक्रमा करतात आणि त्याच माध्यमातून आज प्रहार जनशक्ती पक्ष अमरावती महानगरच्या वतीने या जिजाऊ माता स्मारक परिसरामध्ये हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिव छत्रपती यांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकत्रित अभिषेक आम्ही या ठिकाणी केलेला आहे. आणि आज या ठिकाणी जेवढे मावळे येतील, जेवढे शिवभक्त येतील त्या सर्वांना दिवसभर बुंदीच्या लाडूचं वाटप आम्ही या ठिकाणी करतोय. महाराजांची जयंती ही केवळ निमित्त म्हणून असू नये तर महाराजांची जयंती ही विचारांची वैचारिक परिवर्तनाची असावी आणि मी प्रहारचा प्रयत्न असतो आणि त्या दृष्टीने आम्ही हा उपक्रम राबवतो. महाराष्ट्राचे आद्य दैवत छत्रपती शिवरायांच्या 395व्या जयंतीनिमित्त आज राजमाता जिजाऊ स्मारक परिसरामध्ये बच्चूभाऊंच्या विचाराने प्रेरित होऊन माननीय बंटीभाऊ रामटेके आणि सर्व सवंगडी प्रहारचे सर्व कार्यकर्ते शिवभक्त यांच्या वतीने महाराजांचा दुग्ध अभिषेक या ठिकाणी संपन्न झालेला आहे. येणाऱ्या सर्व शिवभक्तांना मावळ्यांना या ठिकाणी प्रसादाचे वितरण, बुंदीच्या लड्डूचे वितरण करण्यात येणार आहे. दिवसभर छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हा संपूर्ण जगापर्यंत पोचावा आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांच्या पावलावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न करावा या विचाराने हा विचार घेऊन आम्ही या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त प्रहार जनशक्ती पक्षाने आज जिजाऊ माता पुतळ्याजवळ येऊन दुग्ध अभिषेक करून आणि दिवसभर आज 5,001 बुंदीच्या लाडूचं वाटप करून
असे आम्ही जयंती साजरी करत आहोत. या निमित्तानं सगळ्यांना आम्ही एकच प्रेरणा देतो की छत्रपती शिवाजी आहेत काय हे प्रत्येकाने आपल्या मनामध्ये रुजून घेतलं पाहिजे आणि त्यांच्या विचारावर चालले पाहिजे, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मी अतुल सिंगन बेलोरा, उपसरपंच. अखंड हिंदुत्वाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मानाचा मुजरा करतो व सर्व भारतवासियांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीबद्दल शुभेच्छा देतो. धन्यवाद. शिवजयंती हा केवळ सण नाही तर प्रेरणेचा सोहळा आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिलेल्या शिकवणींना स्मरण करून नव्या पिढीला त्या विचारांची जाणीव करून देण्याचा प्रहार जनशक्ती पक्षाचा उपक्रम स्तुत्य आहे. भविष्यातही असे उपक्रम राबविले जावेत.